नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचा GR 2 सप्टेंबरचा आणि 23 सप्टेंबरचा आहे, ज्यामध्ये TET पात्रता संदर्भात किंवा CTT पात्रते संदर्भात तुम्हाला उत्तीर्ण व्हायला सूट दिली. ती सूट किती वर्षाची असेल, कशासाठी असणार आहे, थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला समजेल. तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीने महा टेस्ट सिरीज चालू केली आहे. सगळ्याच विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातल्या टेस्ट लावलीच पाहिजे. त्यात एक ऑप्शन इग्नाइट अकॅडमीचा आहे. खूप कमी फी मध्ये तुम्ही कुठेही टेस्ट सिरीज घ्या, पण इग्नाइट अकॅडमीची पण नक्की घ्या. 50% सवलतीमध्ये 500 विद्यार्थ्यांना सूट आहे. त्यामुळे तुम्हाला टॉपिक वाईज कोणता सब्जेक्ट टॉपिक नुसार अवघड जातो, विषयानुसार कोणता विषय अवघड आहे, म्हणजे त्यात तुम्हाला रिव्हिजन किंवा अजून मार्क वाढवायला संधी आहे. आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट, म्हणजे तुमचं टाइम मॅनेजमेंट, प्रेशर मॅनेजमेंट कसं असावं या संदर्भात पेपरने ह्या टेस्ट सिरीज आहे. पेपर 1 च्या 50, 5 आणि 5,60 टेस्ट तुम्हाला 199 रुपयात आहे. पेपर 2 च्या सब्जेक्ट घटक निहाय, सब्जेक्ट निहाय आणि फुल लेंथ 5 अशा 70 टेस्ट 249 रुपयात आहे. पेपर 1 आणि 2 च्या मिळून 60, 10, 10, 80 टेस्ट 299 रुपयात आहे. लगेच तुम्ही जॉईन करा या टेस्ट सिरीजला. टेस्ट सिरीज चालू झाल्या. या टेस्ट सिरीजचं विश्लेषण सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. अजून एक महत्त्वाचं म्हणजे इग्नाइट अकॅडमीकडून पुस्तक 40% सवलतीमध्ये घरपोच मिळत आहे तुम्हाला. बघा, जे विद्यार्थी पेपर 1 पेपर 2 दोघांची तयारी करत असताना बुक कंबो ऑफर आहे. 1754 रुपयात घरपोच तुम्हाला हे पुस्तक मिळत आहे. 4 पुस्तके पेपर 1 पेपर 2 चं TET सक्सेस मास्टर बालमानसशास्त्र पण आहे. त्यानंतर पेपर 2 चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना 40% मध्ये 1280 रुपयात घरपोच पुस्तक आहे. पेपर TET पेपर 2 चा आहे TET सक्सेस मास्टर बालमानसशास्त्र. पेपर 1 चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना 1220 रुपयात 40% मध्ये घरपोच पुस्तक आहे. पेपर 1 चं TET सक्सेस मास्टर आणि बालमानसशास्त्र. सो लगेच हा कोड तुम्ही कोड स्कॅन करू शकता किंवा आपल्या टीमला कॉल करा किंवा इग्नाइट अकॅडमीच्या ॲपवरून डायरेक्ट परचेस करा. मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. हा GR आला 23 सप्टेंबर 2024. बघा, लेटेस्ट GR त्यात सांगितलंय अनुकंपा तत्वावर नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्याबाबत. बघा, अनुकंपा म्हणजे काय? अशी विद्यार्थी, अशी उमेदवार जे शिक्षक म्हणून रुजू झाले, आपल्या घरातला एखादा व्यक्ती असतो, त्या व्यक्तीला तो व्यक्ती ऑलरेडी सरकारी नोकरीमध्ये आहे. त्या सरकारी नोकरीत असताना त्याच्या जर जीवाचं काही झालं, त्याच्या जीवाचं बरं वाईट झालं किंवा काही संकट आली, तो उमेदवार जर ती सरकारी नोकरी करू शकत नसेल, त्याच्या घरातल्या एखाद्या आपत्त्याला ही जागा दिली जाते, त्या व्यक्तीला ती जागा दिली जाते, त्याला त्या जागेवरती नियुक्त केलं जातं. पण नियुक्त केल्यानंतर त्या विद्यार्थ्याकडे बाकीची अर्हता आहे का नाही हे चेक केलं जात नाही. म्हणजे TET पास आहे का, CTT पास आहे का, टेट पास आहे का हे पाहिलं जात नाही. त्याला डायरेक्ट त्या ठिकाणी नियुक्त केलं जातं. पण मात्र नंतर त्याला काही बंधनं किंवा त्याला नंतर सांगितलं जातं की जसं की इथे सांगितलंय, शिक्षक म्हणून तुम्ही अनुकंपा धर्तीवरती जॉईन झाल्यानंतर तुम्हाला 3 वर्षामध्ये TET किंवा CTT क्वालिफाय व्हायचं आहे. हा सुरुवातीचा GR आहे 2 सप्टेंबरचा. 23 सप्टेंबरचा GR सांगतो तुम्हाला याच्यामध्ये सवलत देण्यात आली. काय सवलत आहे थोडक्यात बघूया आपण. यामध्ये काय सांगितलंय बघा, हा एक GR आहे 2 सप्टेंबरचा. त्यामध्ये 3 बदल केले. बघा, परिच्छेद क्रमांक 2 मध्ये काय बदल केला? 3 वर्षाच्या कालावधीत ऐवजी 5 वर्षाच्या कालावधीत असं वाचायचंय. हा झाला पहिला बदल. त्यानंतर दुसरा बदल केलाय परिच्छेद क्रमांक 3 मध्ये 3 वर्षाच्या आत याऐवजी 5 वर्षाच्या कालावधीत असा केलेला आहे. आणि परिच्छेद क्रमांक 4 म्हणजे तिसरा बदल आहे. 3 वर्षाच्या कालावधीनंतर याऐवजी 5 वर्षाच्या कालावधीनंतर असं वाचण्यात यावं. आता GR काय म्हणतो बघूया. 2 सप्टेंबरचा GR काय सांगतो बघा. हा GR आहे 2 सप्टेंबरचा. यामध्ये प्राथमिक शिक्षक पदावर अनुकंपा नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्याबाबतचा हा GR आहे. आता ह्या GR मध्ये बघूया 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबरचा पॉईंट काय सांगतो. शासन निर्णय झालाय, त्यामध्ये 2 नंबरचा पॉईंट आहे. बघा, 2 नंबरच्या पॉईंटला त्यांनी काय सांगितलंय, हा 2 नंबर पॉईंट आहे. शासन निर्णयान्वये राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली असल्याने शासन निर्णयाप्रमाणे अनुकंपा तत्वावर प्राथमिक शिक्षक या पदावर नियुक्त दिलेल्या व वैयक्तिक मान्यता व शालार्थ ID देण्यात आला आहे अशा शिक्षकांपैकी जे शिक्षक राज्य शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा व केंद्र शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे CTT उत्तीर्ण झालेले नाहीत, अशा शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा ही अर्ज सादर शासन निर्णयाच्या दिनांकापासून 3 वर्षाच्या आत, इथे काय झालाय बदल, 5 वर्षाच्या आत 5 वर्षाच्या कालावधीत धारण करावी. 5 वर्षाच्या कालावधीत धारण करायचं आहे. 3 ऐवजी 5 झाले. म्हणजे अशी विद्यार्थी अनुकंपावरती लागू झाले कुठे, नियुक्ती दिलेल्या वैयक्तिक मान्यता व शालार्थ ID देण्यात आला आहे अशा शिक्षकांपैकी. आणि तिसऱ्या पॉईंट मध्ये काय बदल केला मग, तिसऱ्या पॉईंट मध्ये बघा, तिसरा पॉईंट तुमच्या समोर आहे. यामध्ये सांगितलंय शासनात तरतूद असल्याने संस्थांनी अनुकंपा तत्वावर नियुक्ती दिली आहे, परंतु शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यास मान्यता किंवा शालार्थ ID दिलेला नाही. त्यांना दिलाय का शालार्थ ID? नाही. अशा उमेदवारांना देखील 5 वर्षाच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा किंवा CTT धारण करणं अनिवार्य राहणार आहे. त्यानंतर त्यांना काय शालार्थ ID देण्यात यावा असं पण सांगितलेलं आहे.
सो त्या शिक्षकांनी लक्षात घ्यायचं. आणि चौथा मुद्दा काय दिला, 3 वर्षाच्या कालावधीनंतर आहे, त्याऐवजी काय 5 वर्षाच्या कालावधीनंतर जे शिक्षक पदावर नियुक्त उमेदवार शिक्षक पात्रता म्हणजे टीटी किंवा सीटीटी धारण करू शकणार नाहीत अशा उमेदवारांची शिक्षक पदावर सेवा समाप्त करण्यात यावी. अशी नियुक्ती अनुकंपा धोरणानुसार झाली असल्याने त्यांना इतर पदावर नियुक्ती देण्याबाबत नियुक्ती प्राधिकारी यांनी कारवाई करावी. अशा उमेदवारांची सेवा ज्येष्ठता सदर प्रवर्गात ज्येष्ठता यादीमध्ये अंतिम क्रमांकावर राहील. सो जे विद्यार्थी अनुकंपा धर्तीवरती लागलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना खूप चांगली नोटीस ही दिलेली आहे. तुम्हाला 3 वर्षाऐवजी 5 वर्ष केलंय. आता हा प्रश्न असा पडतो की सर असा जी आर का बदलला, 3 वर्ष योग्य होतं पहिले, मग 5 वर्ष काय केलं, हा बदल काय केला त्याचं पण रिझन मी तुम्हाला सांगतो. बघा ते पण सांगितलंय. मुदतवाढीचे कारण काय, बघा काय झाले प्रॉब्लेम. शिक्षण विभागाने 3 वर्षाऐवजी 5 वर्षाची मुदत देण्यामागील नेमके कारण शासन निर्णयात नमूद करण्यात आलेले नाही. काय कारण आहे, शासन जी आर मध्ये सांगितले का नाही सांगितलं, काय कारण आहे. निर्णयात एकाएकी बदल का करण्यात आला, 5 वर्षच का, तर टीईटी परीक्षा नियमित होत नसल्याने. काय सांगितलंय, टीटी परीक्षा नियमित होत नसल्याने हा कालावधी आणखी वाढवणे गरजेचे होते, अशा प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहेत. साहजिक आहे, टीईटी दरवर्षी होत असेल तर त्या उमेदवारांना संधी जास्त मिळेल, पण टीईटी जर दरवर्षी होतच नसेल तर या उमेदवारांना 3 वर्षात संधी मिळेल की नाही, कधी कधी एक मिळते की नाही असा प्रश्न उपस्थित होतो. सो त्याच्यामुळे हे 5 वर्ष देण्यात आलेले आहे. अनुकंपा तत्वावर शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय स्वागत आहे. याचबरोबर टीईटी परीक्षा नियमित झाली पाहिजे, हा पण मुद्दा बरोबर आहे. सो इन शॉर्ट सांगायचं म्हणजे अनुकंपा धर्तीवरती जे विद्यार्थी शिक्षक म्हणून रुजू झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना टीटी किंवा सीटीटी पात्र होणं गरजेचं आहे. जर नाही झाले 5 वर्षात तर तुमची सेवा समाप्त होईल, शालार्थ आयडी पण तुम्हाला मिळणार नाही, लक्षात घ्या. सो त्यांनी प्रयत्न करा. आता सीटीटी तुमच्यासाठी चांगली आहे. फॉर्म भरला असेलच तुम्ही, असं मी गृहीत धरतो. फॉर्म भरला असेल तर अभ्यास चांगला करा. त्यासाठी इग्नाइट अकॅडमी तुमच्या बरोबर आहे. टू द पॉइंट तुम्हाला माहिती आहे की टीईटी मध्ये फक्त 3 ते 4% उमेदवार इथे सिलेक्ट होणार आहे. 3 लाखामध्ये 9 ते 12 हजार विद्यार्थी फक्त टीईटी क्वालिफाय होणार आहे. एवढा कमी रेशोने आपला वाढवायचा रेशो, सगळेच क्वालिफाय झाले पाहिजे. सो प्रयत्न करा. त्यासाठी इग्नाइट अकॅडमी तुमच्या बरोबर आहे. फार कमी फी मध्ये पेपर 2 ची बॅच आहे गणित विज्ञानसह, पेपर 2 ची बॅच सामाजिक शास्त्रासह, पेपर 1 ची बॅच सगळ्या विषयांसह आहे, पेपर 1 आणि 2 एकत्र कंबो बॅच ज्यामध्ये सामाजिक शास्त्र आणि मॅथ रिझनिंग पण आहे. सो या बॅचेस फार कमी फी मध्ये आपण घेतलेल्या, लगेच जॉईन करा. तुम्ही कुठे बॅच केली असेल, कसा अभ्यास केला अभ्यास झाला असेल तुमचा, तरी पण मी तुम्हाला सांगतो बॅचचा फायदा नक्की होणार. टीम खूप चांगल्या पद्धतीने तुमच्याकडून काम करून घेते. टेस्ट सिरीजचं सगळ्यांनीच जॉईन करा. ज्यांना मार्गदर्शनाची गरज आहे, ज्यांना वाटतंय की याच्यामुळे माझे मार्क वाढणार आहे, त्यांनी 100% बॅच जॉईन करा. यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचा ॲप आहे, डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. काहीच कोणाला कॉल करायची गरज नाही. लेक्चर चालू होऊन जात. तुम्हाला पीडीएफ नोट्स पण आहे, लेक्चर पण आहे, टेस्ट सिरीज पण आहे, त्यानंतर तुम्हाला डाऊट सेशन पण आहे. अगदीच अडचण आहे तर ह्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता, 88 25 61 17. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.